आम्ही आत्ता पोलीस आयुक्त श्री कर्णिकजी यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो। माझ्यासोबत झाशीची राणी प्रतिष्ठानच्या रुपाली ठोंबरे, बिटिया फाउंडेशनच्या संगीताजी तिवारी, आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी दत्ताजी गायकवाड, ऋषी वर्मा, आमच्या महिला पदाधिकारी स्वाती पाटील, असं आम्ही सगळेजण गेलेलो होतो। त्यांच्याशी बोललो। मात्र अडचण अशी आहे की त्यांनी फक्त पहिला FIR लिहून घेतलेला आहे, मात्र SIT FIRच्या 3 दिवस आधीच फॉर्म झालेली होती। त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्याकडे असणारं जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते डॉक्युमेंटेशन SITकडे वर्ग केलेलं आहे आणि IO सुद्धा तिकडे गेलेले आहेत सूर्यवंशीजी। त्यामुळे या सगळ्या प्रकरणातली जी काही आत्ता तपासाची गती आहे किंवा आत्ता काय नेमकं आमची प्रश्न आहेत त्याची जी उत्तरं आहेत ती सगळी SITशी चर्चा केल्यानंतर मिळू शकतात। त्यामुळे आत्ता कदाचित मी आपल्याला इतकं काही ठोस सांगू शकणार नाही। आत्ता प्राईम फेजला फक्त आमचं त्यांच्याशी अतिशय प्राथमिक बोलणं झालेलं आहे आणि त्या प्राथमिक बोलण्यात एवढीच गोष्ट कळलेली आहे की तपास सगळा SITकडे वर्ग केल्यामुळे त्यांना त्याच्यावर काहीही भाष्य करता येणार नाही। सो बेटर वे की आधी SITला आम्ही जरा भेटून घेतो, बोलतो आणि मग आपल्याशी परत एकदा बोलतो। नाही, मुळामध्ये सुषमाताईंनी सांगितल्याप्रमाणे खरात ज्याच्यात आरोपी आहे तो गुन्हा नाशिक शहरने दाखल केलेला असून तातडीने तो तपास SITकडे गेलेला आहे। आम्ही मागणी केलेली आहे, म्हणजे झाशीची राणी प्रतिष्ठानच्या वतीने मी मागणी केलेली आहे की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांना तात्काळ आपण अटक केली पाहिजे। त्यांचा सातत्याने शिर्डीमध्ये आणि आर्वीमध्ये जो काही खराताने त्या इतरांवर गुन्हा दाखल केला तो गुन्हा दाखल करण्यासाठीची पुष्टी किंवा तो गुन्हा दाखल करण्याचा दबाव रुपाली चाकणकर ज्या माजी राज्य महिला आयोग अध्यक्ष त्यांनी केला होता। त्याच्यानंतर त्यांचा या शहर पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलाय त्याच्यामध्ये सातत्याने आपल्याला दिसतंय की महिलांना तिथे पाठवणे म्हणजे एवढी भयानक गोष्ट आहे की राज्य महिला आयोगाकडे आलेल्या पीडिता जेव्हा त्यांचं समुपदेशन होतं त्यावेळेला ते समुपदेशन होत असताना तुम्ही तुमच्या पत्रिकेतले ग्रह चेक करून बघा, असे असे बाबा आहेत असा करून ते प्रकरण वर्ग केलं जात होतं। त्याच्यामुळे शहर पोलिसांनी जरी प्रकरण SITकडे दिलं असेल तरी यांच्याकडेही आम्ही कायदेशीर पद्धतीने निवेदन दिले की रुपाली चाकणकर यांना तातडीने अटक झाली पाहिजे आणि पुणे शहरामध्ये जे काही लोक आले होते, ज्यांनी कुठल्या सामाजिक कार्यकर्त्याला भेटले होते, ते प्रकरण का दाबलं गेलं, त्याच्यामध्ये किती आर्थिक देवाणघेवाण झाली याही तपासात गोष्टी येणं गरजेचं आहे आणि त्यांनाही गुन्ह्यात दाखल आरोपी करणं गरजेचं आहे। आता तुम्ही जो दावा केला समुपदेशन करण्याच्या वेळेला अशा कोणत्या महिला तुम्हाला भेटल्या का त्या सगळ्या संदर्भात? ज्यांना पाठवलं त्या महिला भेटल्या, ज्यांना पाठवलं तुम्हाला सांगते हे बोंधू बाबा प्रकरण जो जेव्हापासून झालेलं आहे तेव्हापासून महिलांच्या पीडितांचे फोन येत आहेत। त्याच्यामुळे त्यांचं नाव डिस्क्लोज करणं, त्यांची ओळख न देणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। म्हणजे हे रॅकेट जे आहे जे काही महिला तिथे जात होत्या आणि काही एजंटसाठी काम करत होते असा आरोप होते, तुमचा असा आरोप आहे का या रुपाली चाकणकर जे आहेत त्या स्वतः हे रॅकेट चालवत होत्या किंवा त्याच त्या महिलांना तिथे पाठवत होत्या? जे समोर पुरावे आलेले आहेत, जी परिस्थिती आली आहे त्याच्यानुसार ते रॅकेट स्वतः रुपाली चाकणकर चालवत आहे ह्या परिस्थितीवरनं प्राथमिक दर्शवते। आता CP साहेबांना तो अधिकार नसल्यामुळे म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्राचा तो अधिकार त्यांना नसल्यामुळे ते त्याच्यात आम्हाला डिटेल माहिती देऊ शकत नाही। तेजस्विनी सातपुते देऊ शकतात। का रुपाली चाकणकर यांना तुम्ही अजूनपर्यंत चौकशी केली नाही? त्यांच्याकडं सगळे रोज एका महिलेचे व्हिडिओ बाहेर येत आहेत। अहो अजून कुणाच्या चाकणकरचे किंवा चाकणकरांच्या फॅमिलीमधले आहेत का व्हिडिओ याची माहिती द्या ना। महाराष्ट्रातल्या महिलांनाच विनाकारण जे एक्सपोज किंवा त्यांची बदनामी केली जाते, ज्या पीडिता आहे, ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल होत आहेत, म्हणजे अक्षरशः महाराष्ट्रातली कुटुंब हादरलेली आहेत। तुमचं म्हणणं आहे का चाकणकरांचे व्हिडिओ त्यांच्याकडे आहे? तपास करावा SITनी। आम्हाला जी काही माहिती मिळाली आहे किंवा जी माहिती या आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांना पण मिळालेली आहे ती समोर आणावी त्यांनी।
एक लक्षात घ्या, त्या महिलांना मी सांगितलेले की पोलीस तक्रार तुम्ही करा. ज्यांना मूल होत नाही ती जे महिला तिथे गेलेल्या आहेत, आता त्यांना मूल झालेले आणि आता त्यांचे नवरे हे जे काही बंधू प्रकार समोर आलेला आहे त्याच्यावरनं पार घराचा कौटुंबिक वाद विकोपाला गेलाय आणि DNA टेस्टला गेलाय. आपण समजतो कायदेशीर पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे, पण हे होत असताना अनेक कुटुंब बर्बाद होत आहेत आणि त्याला जबाबदार हा बंधू बाबा आणि अनुषंगाने राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे त्या महिलांची जोपर्यंत तयारी होत नाही पोलीस स्टेशनला तक्रार करायची, मी त्यांना फोर्स करू शकत नाही. ज्यावेळी त्यांची मानसिक तयारी होईल, त्यांना चांगलं वातावरण वाटेल किंवा विश्वास वाटेल, तेव्हाच त्या महिला बाहेर पडणार आहे. आणि मी राजकारणासाठी किंवा याच्यामध्ये सांगण्यासाठी एखाद्या महिलेला इन्सेस करायला फोर्स करायला कायद्याने ते योग्य नाही. आता राज्य महिला आयोगाकडे ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत तोही डेटा SITला घेणं क्रमप्राप्त आहेत. आणि किती पाठवलेत हे जेवढे व्हिडिओ दिसत आहेत ना तुम्हाला, जेवढे व्हिडिओ आक्षेपार्थ असतील त्या सगळ्या महिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे. व्हिडिओ आलेलेच आहेत ना, 350 व्हिडिओ आले. सगळं स्थैर्य बिघडतं या सगळ्यामुळे व्हिडिओ आल्यामुळे. SITच्या कस्टडीमध्ये असलेले हे व्हिडिओ हे बाहेर कसे येतात याचा काही शोध? तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगते, पोलिसांकडे फार उशिरा आलेले व्हिडिओ, फार उशिरा आलेत. आधीच तो जो कोणी खरा त्याला ब्लॅकमेल करणारा माणूस आहे ऑलरेडी सोशल मीडियावर इतर महाराष्ट्रामध्ये एक पेनड्राईव्ह नाही अनेक पेनड्राईव्ह सगळीकडे पोचलेले आहेत. जर स्वतः तृप्ती देसाई, हे बघा, गुन्हा दाखल झाल्यानंतर बंधूबाबाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही बोलायला लागलो, आम्हाला जेव्हा तुम्ही लोकांनी समोर आणलं मीडियाच्या माध्यमातून. परंतु तृप्ती देसाई जर स्वतःहून येऊन सांगतायत की मला वर्षापूर्वी किंवा 2 महिन्यापूर्वी हे व्हिडिओ आले होते आणि मी CMकडे पाठवलं, मी ह्याव केलं, मी त्याव केलं. जर त्याच वेळी FIR झाली असती तर दिवसाला 2 आपण बघू अशा 150 महिला अत्याचारापासून वाचल्या असत्या. ती FIR का नाही झाली? कारण का तिथे अत्यंत मोठ्या प्रमाणात तोडपाणी झाली आणि ती तोडपाणी सुद्धा चाकणकर यांनी केलेली आहे. म्हणजे संविधानिक पदावर बसून आरोपीला वाचवणे, आरोपीच्या संगनमताने ते रॅकेट चालवणे, याच्यात त्या प्रमुख सह आरोपी कायद्याने होतात, कायद्याने. त्याच्यामुळे त्यांना अटक करून पुढचा तपास करणं गरजेचं आहे. आपण म्हणतोय तोडपाणी झाली, नेमकं काय झालं? ऐका ना, ऐका. हे जे प्रकरणात ज्या सामील आहेत रुपाली चाकणकर, त्यांनी ही तोडपाणी केली की खरातावर गुन्हा दाखल होऊ नये, ते प्रकरण उघडीस येऊ नये. ज्यांच्याकडे हे व्हिडिओ गेले त्यांच्यासोबत आर्थिक उलाढालाची तोडपाणी करण्यात आली. साधा सिंपल विषय. आणि तो किती कोट्यांमध्ये आहे ते SITनी त्याचा तपास करून आपल्यासमोर ठेवावं. तुम्ही आता पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं, त्यामध्ये दीपक केसरकर यांना देखील आरोपी करावा अशी मागणी करण्यात आली. मी मगाशी मराठीत सांगून झालंय. अभी हम यहाँ के पुलिस कमिश्नर साहब श्री संदीप कर्णिक जी से मिलने गए थे. उनसे हमने बात की, उनसे हमने अभी यह जो पूरी जो इंक्वायरी है उसकी किस दिशा में इंक्वायरी चल रही है इसके बारे में जानकारी लेने की कोशिश की. लेकिन उन्होंने कहा कि हमने सिर्फ FIR दर्ज करा ली थी, लेकिन उसके बाद यह जो सारी इंक्वायरी है वह SIT कमेटी को फॉरवर्ड की गई है, तो इसके बारे में हम अभी कुछ भी नहीं बोल सकते. बेटर वे कि आप SIT से इन सारे संदर्भ में आप पूछताछ कर सकेंगी. तो हम SIT को पूछ रहे हैं. रही बात आपकी दीपक केसरकर की, तो हम क्या बोल रहे हैं कि किसी का भी सिर्फ फ़ोटो होने की वजह से हम बात नहीं कर रहे हैं. कुछ जब पुख्ता हाथ में लगता है हम तभी बात कर रहे हैं. लेकिन इस सारे संदर्भ में मैं पार्टी ऑफिस से जो प्रेस कॉन्फ्रेंस करने जा रही हूँ उसमें मैं और ज़्यादा डिटेल से बात करूँगी और विद पेपर बात करूँगी. तब शायद मुझे लगता है कि आपके भी सारे सवालों के मैं जवाब दे पाऊँगी. फ़िलहाल मुझे SIT से हमें लगता है कि SIT से हम पहले बात करें और फिर आपसे बात करें.